जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजी चावट्यावर आली असून भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमुळे हा वाद उघडपणे समोर आलाय। स्वबळावर लढणार अशी ठाम भूमिका मांडणाऱ्या किरण ठाकरे गटाच्या भूमिकेला छेद देत भाजपमधील दुसऱ्या गटाने शिंदे सेनेसोबत युती करत आपली वेगळी वाट निवडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। एकीकडे कर्जत नगरपालिका निवडणुकीतील पराभवाचे खापर थेट शिंदे सेनेवर फोडणारा भाजप, तर दुसरीकडे त्याच शिंदे सेनेसोबत पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत हातमिळवणी करणारा भाजपचा गट या विरोधाभासामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। 27 जानेवारी रोजी अर्ज माघारीनंतर नेमकी कोण कोणासोबत, कोण आघाडीत आणि कोण अपक्ष म्हणून मैदानात उतरणार हे स्पष्ट होणार असले तरी आतापर्यंतच्या घडामोडींनी भाजपमध्ये दोन स्पष्ट गट दिसून आले आहेत। एका गटाने शिंदे सेनेसोबत युती करत नेरळ, शेलू, उमरोली आदी पंचायत समितीच्या जागांवर आपली दावेदारी निश्चित केल्याची चर्चा रंगली आहे, तर दुसरीकडे किरण ठाकरे यांनी आपल्या भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्ही स्वबळावरच लढणार असा पुन्हा एकदा ठाम नारा दिलाय। पक्षश्रेष्ठींचा आदेश आला तरच विचार केला जाईल असे सांगत त्यांनी आपली भूमिका बदलण्यास स्पष्ट नकार दिला। यावेळी किरण ठाकरे, ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ, मिनिश मसने यासह किरण ठाकरे समर्थक भाजप पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। दरम्यान याच गटाकडून जिल्हा परिषद माणगाव वर्डी प्रभागात किरण ठाकरे यांचे बंधू किशोर ठाकरे यांच्या पत्नी राधिका किशोर ठाकरे यांना जिल्हा परिषदेसाठी मैदानात उतरवण्याची तयारी दाखवली आहे। दरम्यान किरण ठाकरे यांचे खंदे समर्थक प्रज्ञेश खेडकर यांनी नेरळ पंचायत समिती गणासाठी अर्ज भरूनही भाजपच्या एबी फॉर्म न मिळाल्याने माघार घ्यावी लागली आहे। या घटनेमुळे किरण ठाकरे गटाला डावलले जात आहे का असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला भाजपचे काही महत्त्वाचे निर्णयक्षम पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने भाजपमध्ये दोन गट अधिकृतपणे तयार झाले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। किरण ठाकरे यांना विश्वासात न घेता एका गटाने शिंदे सेनेसोबत युती केली अशी माहिती समोर येत असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पत्रकार परिषदेत किरण ठाकरे यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार रिंगणात असल्याची अप्रत्यक्ष टीका करत शिंदे गटाला लक्ष्य केले। भाजपच्या कार्यकर्त्यांवर कोणताही गुन्हा नाही असे सांगत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची ठामपणे पाठराखण केली। आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। भाजपमध्ये नेमका निर्णय घेणारा गट कोण? पक्षश्रेष्ठी किरण ठाकरे यांना स्वबळावर लढण्याचा आदेश देतील की माघार घ्यायला भाग पाडतील? आरोप असलेल्या उमेदवारांसाठी काम करण्याचे आदेश ठाकरे यांना दिले जातील का? भाजपची ही अंतर्गत कोंडी निवडणुकीत महाग पडणार का? एकूणच किरण ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली असून भाजप एक संघ की दोन गटात विभागलेली हा प्रश्न कर्जतच्या राजकारणात ऐरणीवर आलाय।